हाय हॅलो नमस्कार सर्वांना। आज आपण बनवत आहे उरलेल्या कणिक पिठापासून एक फार जुनी रेसिपी, ते म्हणजे शेंगोळे। अगदी 10 मिनिटात हे शेंगोळे आपले तयार होतात आणि खायला खूप मस्त लागतात। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी पहा, माझ्याकडे कणिक पीठ एवढं उरलेलं आहे। आता याचेच मी शेंगोळे करणार आहे। कणिक पीठ मळताना यामध्ये पहिलेच मीठ टाकलेलं होतं। आता आपल्याला थोडासा ओवा टाकायचा आहे। ओवा टाकला की आपल्या शेंगोळ्याला मस्त चव येते। ओवा टाकून ही कणिक आपण पुन्हा मळून घेऊ। कणिक मी मळून घेतलेली आहे आणि याची लोई तयार करायची। पीठ जर हाताला चिपकत असेल तर थोडं कोरडं पीठ सुद्धा लावून घ्यायचं। अशा प्रकारे त्याची लोई तयार करून घ्यायची। आपण याला जलेबीप्रमाणे आकार देणार आहे। तुम्ही याला आपल्या आवडीप्रमाणे सुद्धा आकार देऊ शकता। अशाच प्रकारे आपण बाकीचे शेंगोळे सुद्धा तयार करून घेऊ। या ठिकाणी सर्व शेंगोळे मी तयार करून घेतले। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। आता यात टाकत आहे अर्धा चमचा जिरं। जिरं तडतडून झालेलं आहे। आता यात टाकत आहे अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपण थोडी भाजून घेऊ। आता यात आपल्याला टाकायचं आहे थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। आता आपण फक्त त्याला मिक्स करायचं आहे, जास्त भाजायचं नाही। आणि लगेचच आपण यामध्ये टाकत आहे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर। ही पावडर तेलामध्ये थोडी परतून घ्यायची। शेंगदाण्याची पावडर आपण थोडी परतून घेतलेली आहे। आता आपण यात टाकत आहे 1.5 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ टाकत आहे आणि 1 चमचा टाकलेला आहे आमचूर पावडर। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे। पाण्याला बघा चांगली उकळी आलेली आहे। आता आपण यात टाकायचे आहे शेंगोळे। गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे। सर्व शेंगोळे आपण टाकून घेतलेले आहे। आता मी यात टाकत आहे 1 छोटा चमचा साखर। साखरेच्या ऐवजी तुम्ही यामध्ये थोडासा गूळ सुद्धा टाकू शकता। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे शेंगोळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये चेक करत राहायचं। चमच्याने याला थोडं खालीवर करत राहायचं, म्हणजे आपले सर्व शेंगोळे चांगले शिजले पाहिजे। आता आपण चेक करूया की आपले शेंगोळे शिजले की नाही। चमच्यावर एक शेंगोळा घेऊन बघायचा आणि छोट्या चमच्याने त्याला कट करून बघायचं। या ठिकाणी बघा शेंगोळे आपले शिजलेले आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। शेंगोळे आपले तयार आहे। आता यावर टाकत आहे थोडीशी कोथिंबीर। मस्त गरमागरम शेंगोळे आपले तयार झाले आहे। थंडीच्या दिवसामध्ये हे शेंगोळे खायला मस्त लागतात। उरलेल्या कणिक पिठापासून अशा प्रकारे शेंगोळे नक्की करून बघा। आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।